नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बी एड महाविद्यालयातील बी एडच्या थर्ड सेमिस्टरला जो असेसमेंट फॉर लर्निंग बी एड CC 302 या नावाचा पेपर आहे, त्या पेपरचा थेरी क्वेश्चन पेपर नमुना CBCS पॅटर्नसाठी कसा असणार आहे हे मी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देत आहे। माझ्या शारदा भवन शिक्षण संस्थेतील अध्यापक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आणि इतर विद्यार्थ्यांना हा नमुना त्या ठिकाणी उपयुक्त ठरेल। हा पेपर वार्षिक परीक्षेसाठी वापरण्यात आलेला पेपर आहे, त्यामुळे हा जुना पेपर त्या ठिकाणी सॅम्पल पेपर म्हणून आपल्याला उपलब्ध करून देत आहे। सध्या कोविडच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टाईपची क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी काढले जात होते, पण कोविडच्या आधी थेरी पेपर त्या ठिकाणी घेतले जात होते आणि हा थेरी पेपर 75 मार्कासाठी संबंधित विषयासाठी आहे। त्याचा नमुना मी या ठिकाणी देत आहे। मी प्राध्यापक MR जोशी, श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर ह्या पदावर कार्यरत आहे। चला तर पाहूया सॅम्पल थेरी पेपर। या ठिकाणी हा पेपर झालेला आहे। श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीज कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड BEd सेकंड इयर थर्ड सेमिस्टर कंपल्सरी कोर्स BEd CC 302 असेसमेंट फॉर लर्निंग मराठीमध्ये दिलेले BEd CC 302 अध्ययनासाठी मूल्यांकन CBCS पॅटर्न। मॅक्झिमम मार्क्स आहेत 75, टाईम आहे 3 आवर्स। आता या ठिकाणी काही सूचना दिलेल्या असतात, त्या सूचना वाचा, त्याला नोट बी। फर्स्ट आहे क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी। सेकंड आहे फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2। थर्ड आहे फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 6 सॉल्व एनी 2। आणि फोर्थ यूज ऑफ ग्राफ पेपर अँड कॅल्क्युलेटर इज टू बी परमिटेड। म्हणजे ह्या ठिकाणी ज्या सूचना आहेत त्या सूचना पेपर सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहेत, त्या पहा। पहिली सूचना अशी आहे मराठीमध्ये, प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य। नंबर 2ची सूचना आहे प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। तिसरी सूचना अशी आहे की प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा। आणि चौथी सूचना अशी आहे की आलेख कागद व गणकयंत्र वापरण्यास परवानगी आहे। म्हणजे हा त्या ठिकाणी स्टॅटिस्टिक्स रिलेटेड पेपर असल्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला आलेख कागद पुरविला जाईल आणि गणकयंत्र वापरण्याची परवानगी त्या ठिकाणी आहे। त्यामुळे तुम्ही कॅल्क्युलेटर बाळगण्यास हरकत नाही, पण मोबाईल त्या ठिकाणी बाळगता येणार नाही। मोबाईलचा कॅल्क्युलेटर म्हणून उपयोग करता येणार नाही, तुम्हाला सेपरेट त्या ठिकाणी कॅल्क्युलेटर वापरावं लागेल। आता इथे या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे पहा। आता 75 मार्काचा पेपर असल्यामुळे पहिला प्रश्न या ठिकाणी 15 मार्कासाठी आहे। पहिल्या प्रश्नाला 15 गुण त्या ठिकाणी दिलेले आहेत, वाटल्याचे ते पहा। हा 15 गुण या ठिकाणी दिसतील तुम्हाला आणि 15 गुण असून या 15 गुणांसाठी हा प्रश्न असा आहे पहिला, राईट शॉर्ट नोट्स ऑन इन ब्रॅकेट एनी 4। तर 5 त्या ठिकाणी टिपा दिलेल्या आहेत, त्यापैकी कोणत्याही 4 तुम्हाला लिहायच्या आहेत। ए प्रिन्सिपल्स ऑफ इव्हॅल्युएशन, बी इव्हॅल्युएशन रुब्रिक, सी डिस्क्रिमिनेटिंग पॉवर ऑफ अ टूल, डी percentile and percentile rank, E calculate the mean and standard deviation of following scores 25, 30, 12, 10, 18, 22, 9 and 34। मराठीमध्ये हाच प्रश्न खाली दिलेला आहे पहा। पहिला प्रश्न 15 मार्कासाठी, थोडक्यात टिपा लिहा कोणत्याही 4 वर। ए मूल्यमापनाची तत्वे, बी मूल्यमापन रुब्रिक, सी साधनाची भेदभाव क्षमता, डी शततमक व शततमक क्रम, ई खाली दिलेल्या प्राप्तांकांचे माध्य व प्रमाण विचलन काढा। या ठिकाणी हा ई प्रश्न असं दिलेलं आहे। गुण आहेत 25, 30, हे प्राप्तांक दिलेले आहेत 12, 10, 18, 22, 9 आणि 34
अशा पद्धतीने हे प्राप्तांक आपल्याला एकूण त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि हे मूल्यमापनाचे जे तत्व, मूल्यमापन रुब्रिक, साधनाची भेदभाव क्षमता, या सगळ्या टिपा तुम्हाला त्या ठिकाणी लिहायच्या आहेत. पण कोणत्याही 5पैकी कोणत्याही 4वर त्या ठिकाणी टिपा लिहायच्या आहेत. 15 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आपल्याला पहा. आपल्याला सूचना अशी होती की 2 ते 5पैकी कोणतेही 2 सोडवायचे तुम्हाला. पहिला प्रश्न कंपल्सरी होता टिपेचा, पण हा दुसरा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. तो पहा. कॅल्क्युलेट द मीन, मीडियन अँड मोड फ्रॉम द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. खालील वारंवारिता वितरणावरून मध्यमान, मध्यांक व बहुलक काढा. हा 15 गुणांसाठी प्रश्न आहे. 15 गुण त्या ठिकाणी आहेत. ह्या 15 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी क्लास इंटरवल्स, वर्गांतरे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. 60 ते 64 फ्रिक्वेन्सी 3, 55 ते 59 फ्रिक्वेन्सी 7, 50 ते 54 फ्रिक्वेन्सी 10, 45 ते 49 फ्रिक्वेन्सी 20, 40 ते 44 फ्रिक्वेन्सी 13, 35 ते 39 फ्रिक्वेन्सी 12, 30 ते 34 फ्रिक्वेन्सी 8, 25 ते 29 फ्रिक्वेन्सी 7. अशा पद्धतीने हा वारंवारिता वितरणाचा टेबल त्या ठिकाणी दिलेला आहे. याच्याहून मध्यमान, मध्यांक व बहुलक तुम्हाला त्या ठिकाणी काढायचं आहे. त्याला 15 गुण आहेत. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी आलेला आहे. तिसरा प्रश्न असा आहे. एक्सप्लेन द टॅक्सॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्स विथ इट्स इम्पॉर्टन्स इन एज्युकेशनल इव्हॅल्युएशन. शैक्षणिक उद्दिष्टांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण त्याच्या शैक्षणिक मूल्यमापनातील उपयोगितेनुसार स्पष्ट करा. 15 मार्कासाठी हा प्रश्न आहे. पण याच्यामध्ये सुद्धा 2 प्रश्न आहेत. शैक्षणिक उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण आपल्याला द्यायचं आहे. आणि दुसरं म्हणजे शैक्षणिक मूल्यमापनातील उपयोगिता त्याची स्पष्ट करायची. असे 2 प्रश्न या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत. आणि त्याच्यासाठी 15 मार्क त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. प्रश्न नीट वाचला पाहिजे. शैक्षणिक उद्दिष्टांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण करून त्याच्या शैक्षणिक मूल्यमापनातील उपयोगितेनुसार वर्गीकरण स्पष्ट करा, असा प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4. व्हॉट इज मीन बाय व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी. एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी. सप्रमाणता व विश्वसनीयता म्हणजे काय? सप्रमाणता व विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक स्पष्ट करा. हा चौथा प्रश्न त्या ठिकाणी आहे. चौथ्या प्रश्नाला एकूण गुण 15 आहेत. सप्रमाणता आणि विश्वसनीयता म्हणजे काय, या 2 त्या ठिकाणी संकल्पना स्पष्ट करायच्या आहेत. आणि सप्रमाणता आणि विश्वसनीयतेवर परिणाम करणारे घटक त्या ठिकाणी स्पष्ट करायचे. असे त्या ठिकाणी 2 प्रश्न याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. हा दीर्घोत्तरी प्रश्न 15 मार्कासाठी आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5. एक्सप्लेन द फॉलोइंग डॉक्युमेंट्स विथ रेफरन्स टू इट्स मीनिंग अँड इम्पॉर्टन्स, क्युम्युलेटिव्ह रेकॉर्ड अँड रुब्रिक्स. मूल्यमापन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या खालील 2 अभिलेखांच्या अर्थ व महत्त्वाची सविस्तर चर्चा करा. डॅश संचय नोंदपत्रक व मूल्यमापन प्रपत्र. 15 गुणांसाठी हा प्रश्न आहे. तर हा सुद्धा 15 मार्कासाठी आपल्याला थेअरी पेपरमध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न आहे. 6वा प्रश्न असा आहे पहा. कॅल्क्युलेट द क्वार्टाइल डेविएशन अँड स्टँडर्ड डेविएशन फ्रॉम द फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अँड राईट डाऊन द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्वार्टाइल अँड स्टँडर्ड डेविएशन. म्हणजे प्रश्न मराठीमध्ये असा आहे. खाली दिलेल्या वारंवारिता वितरणावरून चतुर्थक विचलन व प्रमाण विचलन काढा आणि चतुर्थक विचलन आणि प्रमाण विचलनाची वैशिष्ट्ये लिहा. 15 मार्कासाठी हा प्रश्न आहे. हा टेबल ह्या ठिकाणी खाली दिलेला आहे पहा. या टेबलवरून आपल्याला काय काढायचं आहे, चतुर्थक विचलन आणि प्रमाण विचलन त्या ठिकाणी काढायचं आहे. क्लास इंटरवल्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. काय दिलेले आहेत क्लास इंटरवल्स? 70 ते 79, त्याची वारंवारिता फ्रिक्वेन्सी 3, 60 ते 69 फ्रिक्वेन्सी 7, 50 ते 59 फ्रिक्वेन्सी 10, 40 ते 49 फ्रिक्वेन्सी 20, 30 ते 39 फ्रिक्वेन्सी 13, 20 ते 29 फ्रिक्वेन्सी 12, 10 ते 19 फ्रिक्वेन्सी 8, 0 ते 09 फ्रिक्वेन्सी 7. अशा पद्धतीने हा टेबल त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याच्यानंतर 7वा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे पहा. व्हॉट इज मीन बाय फीडबॅक.
डिस्कस द टाईप्स ऑफ फीडबॅक विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. प्रत्याभरण म्हणजे काय? प्रत्याभरणाच्या विविध प्रकारांची सोदाहरण चर्चा करा. पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. व्हॉट इज मेंड बाय फीडबॅक? डिस्कस द टाईप्स ऑफ फीडबॅक विथ प्रॉपर एक्झाम्पल्स. प्रत्याभरण म्हणजे काय? प्रत्याभरणाच्या विविध प्रकारांची सोदाहरण चर्चा करा. 15 मार्कासाठी हा प्रश्न आहे. 15 मार्काला हा प्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे? हे जे 2, 3 आणि 4 ह्यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. 5, 6 आणि हा शेवटचा 7 असे ह्यापैकी 2 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आणि फर्स्ट कंपल्सरी आहे. पहिल्याला 15 आहेत. दुसऱ्या आणि 2 ते 4 पैकी जे 2 सोडवले त्याला 15 आणि 15 30 आणि शेवटच्या 5 ते 7 पैकी 2 30. 30 आणि 30 60 आणि 15 75 मार्काचा हा थेरी पेपर या ठिकाणी मी आपल्याला दिलेला आहे. आता एखाद्या वेळेस जर त्या ठिकाणी थेरी पेपर जो आला त्याची तुम्हाला कल्पना असावी म्हणून त्या ठिकाणी हा पेपर दिलेला आहे. परीक्षेसाठी शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. थँक्यू.